पुण्यासारखं शिक्षणाचं माहेरघर समजलं जाणारं शहर, राजकीय पार्श्वभूमी असलेलं तथाकथित प्रतिष्ठित कुटुंब मात्र राज्यात गाजतंय ते सुनेच्या संशयित आत्महत्या किंवा हत्येसाठी। मी बोलतोय राज्यात काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाबद्दल। याबाबत रोज काहीतरी नवीन अपडेट समोर येत आहे, त्यामुळे लवकरात लवकर या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा आणि पुन्हा अशा प्रकारे छळछावणी लावण्याचा विचार देखील लोकांच्या डोक्यात येऊ नये, अशी कडक शिक्षा आरोपींना व्हावी, अशीच भावना सध्या सर्वत्र व्यक्त होते। मात्र आज आपण जाणून घेणार आहोत हे मृत्यू प्रकरण ज्या हुंड्याच्या कारणामुळे गाजतंय तो हुंडा हा शब्द नेमका कुठून आला याबद्दल। हुंड्यासाठी लग्न मोडलं किंवा हुंड्यासाठी बळी घेतला गेला या बातम्या आपण रोज कुठे ना कुठेतरी ऐकतो। मात्र हा शब्द आपल्या मराठी भाषेत थेट लॅटिन भाषेतून आलाय। डोटारे या लॅटिन शब्दावरून हुंडा हा शब्द तयार झालाय, ज्याचा अर्थ होतो देणे किंवा वाटून देणे। तर त्याचा मूळ अर्थ हा लग्नामध्ये वधूच्या कुटुंबाकडून वराच्या कुटुंबाला देण्यात येणारी मालमत्ता असा होतो। संस्कृतमध्ये याला दहेज, उर्दूमध्ये जहेज आणि इंग्रजीत डावरी म्हटलं जातं। आता पाहूयात हा शब्द भारतात आणि मराठीत कसा आला। त्याचं मूळ मध्ययुगात पाहायला मिळतं। त्यावेळी लग्नानंतर वधूचं स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी तिच्या कुटुंबाकडून रोख किंवा वस्तू स्वरूपात भेटवस्तू दिल्या जात होत्या। ही पद्धत युरोप, भारत, आफ्रिका आणि जगातील अनेक भागात प्रचलित होती। ब्रिटिशांनी मात्र ही पद्धत बंद केली। मात्र हुंडा आणि श्रीदानामध्ये देखील फरक आहे। महिलेला माहेर किंवा सासरहून मिळणारी मालमत्ता, त्याचबरोबर लग्नात आणि त्यानंतर किंवा आधी स्त्रीला मिळणाऱ्या भेटवस्तू आणि मालमत्ता म्हणजे श्रीधन, ज्यावर फक्त संबंधित स्त्रीचाच अधिकार असतो। ते कुणी हिसकावण्याचा प्रयत्न केल्यास त्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते, त्याला हुंडा म्हणता येणार नाही। तर भारतीय संविधानामध्ये देखील हुंडा विरोधी कायदा अस्तित्वात आहे। या कायद्यानुसार हुंडा घेणाऱ्यास 5 वर्ष सक्त मजुरी आणि 15,000 रुपयांपर्यंत दंड केला जातो। तर केवळ हुंडा मागण्यासाठी देखील 6 महिन्यांपर्यंत कैद आणि 10,000 रुपयांपर्यंत दंड केला जातो। तसेच एखादी विवाहिता लग्नानंतर 7 वर्षाच्या आत मरण पावल्यास याची खात्री केली जाते की ती हुंडाबळी गेली आहे का किंवा इतर काही कारण आहेत। ते सिद्ध झाल्यास पती आणि संबंधित नातेवाईकांना कमीत कमी 7 वर्ष कारावास होऊ शकतो। तर देशातील हुंडाबळींची आकडेवारी सांगायची झाल्यास एका तासाला एक महिला हुंड्यासाठी मरण पावते। 2007 ते 2011 मध्ये यात प्रचंड वाढ झाली। तर 2012 मध्ये देशातील विविध राज्यांतून अशी 8,233 प्रकरणं समोर आली। दरम्यान कायद्याने ही प्रथा जरी बंद झाली असली तरी देखील ती अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे आजही कायम आहे। श्रीमंत आणि गर्भश्रीमंत कुटुंब त्यांच्या मुलींच्या सुखासाठी आजही मुलाच्या घरच्यांना मोठ्या प्रमाणात पैसा, संपत्ती, दागिने आणि शाही विवाह सोहळे करून देतात। मात्र गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब यामध्ये विनाकारण बरडली जातात। त्याचं कारण श्रीमंत लोकांमुळे समाजात नको त्या प्रथा रूढ होतात। ते पाहून मध्यमवर्गीय मुलींच्या सासरचे देखील अवास्तव मागण्या करतात, त्यातून विवाहितांचा मात्र बळी जातो। तर आजच्या सोशल मीडियाच्या काळात हे जास्त फोफवत चाललंय, कारण प्रत्येकाकडून आपली प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट केली जाते। पण शेवटी ही विचारसरणी आहे हे देखील तेवढंच खरं आहे। त्यामुळं मुलीच्या पालकांनी आपल्या मुलीच्या सुखासाठी का दिला असे ना, हुंडा देणं आणि घेणं दोन्ही गोष्टी चुकीच्याच असल्याचं आपल्या मुला-मुलींना पटवून दिलं पाहिजे। शेवटी प्रेम आणि जिव्हाळ्याचं नातं शाश्वत असतं आणि आर्थिक आधारावर उभं राहिलेल्या नात्यात भिंती उभ्या राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर मंडळी, हुंडा प्रथा आणि त्या विरोधातील कायद्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी
लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.